गुड मॉर्निंग सर. वाव. श्रद्धा मॅडम नमस्ते. तुमचा पूर्ण परिचय करून द्या आणि तुम्ही आरोग्य परिवार कधी व कशासाठी जॉईन केला? सर माझं नाव शारदा गिरी. मी नाशिक सातपूर येथून आणि मला आपली फॅमिली जॉइन करून 2-3 महिने झालेत. वाव. आणि तुमचे ग्रेट ग्रेट कोच कोण आहेत? तर माझे ग्रेट कोच गोकुळ मोहिते सर, पप्पू बोरस्ते सर आहेत. वाव, तुमचे ग्रेट कोच आहेत गोकुळजी मोहिते सर. खूप ग्रेट कोच लाभलेच शारदाजी आपल्याला. नक्की शारदा मॅडम, तुम्ही आरोग्य परिवार कशा संबंधी जॉईन केला? तुम्हाला का आरोग्य परिवार का जॉईन करावा असा वाटला? तर मला पीसीओडीचा प्रॉब्लेम होता आणि त्यासोबत सर्दी पण खूप असायची. कंटिन्यू सर्दी असायची. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा कंटिन्यू सर्दी असायची. त्यामुळे खूप डोकं पण दुखायचं आणि पिरियड्सचा पण प्रॉब्लेम होता. त्यामुळे खूप दिवस अंगावर पिरियड जायचे. परत स्टडीचं प्रेशर मग दोन्ही मिक्स झाल्यामुळे खूप त्रास व्हायचा. झोप यायची नाही. खूप त्रास होते. येस, तर तुम्हाला खूप सारे शारीरिक त्रास होते, पण हे त्रास कशामुळे होते? तर हे तुमच्या वाढलेल्या वजनामुळेच असावे. मॅडम, तुम्ही आरोग्य परिवार जॉईन केला तेव्हा तुमचं वजन किती होतं आणि आता तुम्ही किती वजन कमी केलंय? हो सर. माझं वजन पहिले 59 होतं. आता 54 आयडल वेटला आहे. वाव, म्हणजे श्रद्धा मॅडमकडे 5 ते 6 किलोचं एक्स्ट्राचं फॅट होतं, बरोबर? हं. येस. तर मित्रांनो, लक्षात घ्या का आपल्याला जे शारीरिक त्रास होतात ना, ते फक्त आणि फक्त तुमच्या एक्स्ट्रा वाढलेल्या चरबीमुळे होतात, फॅटमुळे होतात. तर श्रद्धा मॅडमकडे 5 ते 6 किलो एक्स्ट्राचं फॅट होतं, म्हणून त्यांना खूप सारे प्रॉब्लेम होते. तर येस श्रद्धा मॅडम, तुम्ही वेट लॉस केलं त्याच्यामुळे तुम्हाला त्या शारीरिक त्रास तुम्ही जे बोललात, त्यातलं तुम्हाला काय काय डिफरन्स जाणवला? तर आता सगळं व्यवस्थित आहे. एनर्जी पण वाटते आणि मेन म्हटलं तर माझे पिरियड्स जे डिले व्हायचे ते आता एकदम टायमावर या महिन्यात आले. नाहीतर पहिले खूप डिले व्हायचे आणि म्हणजे खूप त्रास व्हायचा पिरियड्स यायचे तेव्हा. आता काहीच त्रास होत नाही. आता खूप बरं वाटतं आणि सर्दीचं पण 80% आता कमी झालंय. वाव. तर बघा मित्रांनो, जर तुमचं हार्मोन्स इनबॅलन्सिंग होत असतं, जास्त करून तरुण मुलींमध्ये हा खूप प्रॉब्लेम असतो आणि स्त्रियांमध्ये पण असतो. याचं एकमेव कारण आहे तुमच्या शरीरात वाढलेलं फॅट. तुमचं हार्मोन्स इनबॅलन्स होत नाही. त्यामुळे पी-सी-ओ-डी असेल, पी-सी-एस असेल, पिरियडमध्ये खूप सारे त्रास होतात. हे सर्व प्रॉब्लेम तुम्हाला होतात फक्त आणि फक्त वाढलेल्या वजनामुळं. वाढलेलं वजन तुमच्या हार्मोन्स इनबॅलन्सिंग होऊन देत नाही. त्यामुळे हे प्रॉब्लेम होतात. तर श्रद्धा मॅडमने वजन कमी केले आणि त्यांनी खूप साऱ्या सर्वच शारीरिक त्रासांवर मात केली. मॅडम, नक्की तुम्ही केलं तरी काय का तुमच्या बॉडीतले सर्वच त्रास दूर झालेत? तर मला सांगायला आवडेल, की मी सकाळी वर्कआउट आणि आपला सकस संतुलित आहार घेतला त्यामुळेच फरक पडला मला. नाहीतर गोळ्यांमुळे तर बिलकुल नाही पडला आणि मी गोळ्या घ्यायचे पहिले डॉक्टरांकडे पण जायचे. पण तरी काहीच फरक नाही पडला. उलट मला जास्त झोप यायची, त्रास व्हायचा. पण आता सकस संतुलित आहारामुळे आणि वर्कआउटमुळे आता काहीच वाटत नाही. आता खूप फ्रेश वाटतं, छान वाटतं. वाव, तर तुम्ही यापूर्वी खूप उपचार पण केले होते तुमच्या पी-सी-ओ-डीसाठी. हो. यास पण कधी आराम नाही मिळाला. नाही, नाही. आणि नाही. आरोग्य परिवारात आल्या आणि तुम्ही खूप हेल्दी आणि हॅपी झाल्या. येस. तर मित्रांनो, बघा त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदच आपला सांगतोय का त्या किती आनंदी आहेत. गेले 1 तास त्यांनी वर्कआउट गाईड केलंय. तरी पण इतका उत्साह आणि इतकी एनर्जी जर टिकून ठेवायची असेल, तर हे फक्त आणि फक्त होतं आपल्या आरोग्य परिवारामध्ये. तर येस श्रद्धा मॅडम, आपल्या याबरोबर इतर ज्या लेडीज आहेत, काही मुली आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश देणार? तर सर्वांना एकच सांगेल, की सर्वांनी वर्कआउट करायला पाहिजे. परत आपला सकस संतुलित आहार घ्यायला पाहिजे. जंक फूड खाण्यापेक्षा हे खूप चांगलं आहे आणि लोकं म्हणतात अफोर्डेबल नाहीये किंवा मग म्हणतात, की ट्रस्ट नाही मला याच्यावर, की हे वर्क करेल का नाही. बट तसं नाहीये, वर्क करतं. असंच असलं असतं तर लोकं एवढे बरे झालेच नसते आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये. त्यामुळे सगळ्यांनी ट्रस्ट ठेवायला पाहिजे आपल्यावर आणि वर्कआउट वगैरे आणि सकस संतुलित आहार पण घेतला पाहिजे. वॉव! बघा मित्रांनो, त्या सांगताय अनुमान लावण्यापेक्षा अनुभव घ्या. येस. हं. तर श्रद्धा मॅडम, तुम्ही किती वेळा सकस आहार घेताय आणि तुम्ही जो पी-सी-ओ-डी प्रॉब्लेम होता, त्यासाठी तुम्ही फॉर्म्युला 2 मध्ये काय घेतलं आणि तुम्ही आपला सकस संतुलित आहार 24 तासामध्ये किती वेळा घेताय? तर मी सकस संतुलित आहार सकाळी आणि संध्याकाळी 2 टाईम घेते आणि कधी वाटलं दुपारी पण घेते आणि आपलं फॉर्म्युला 2 मध्ये वुमन्स चॉईस घेते आणि मल्टीव्हिटॅमिन पण घेते. वॉव! बघा मित्रांनो, स्त्रियांना जर पी-सी-ओ-डी प्रॉब्लेम असेल तर वुमन चॉईस आणि मल्टीव्हिटॅमिन फार महत्त्वाचं असतं तुमचे हार्मोन्स बॅलन्स होण्यासाठी. आणि श्रद्धा मॅडम सांगताय का त्या 2 टाईम सकस संतुलित आहार घेताय आणि कधी वाटलं तर 3 टाईम पण घेताय. येस मित्रांनो, ही एक मील्स रिप्लेसमेंट आहे. आपला सकस संतुलन एक जेवणच आहे. खाने के बदले खाना, लेकिन गुड खाना. येस, खूप छान वाटतं श्रद्धा मॅडम तुमच्याशी बोलून.
आणि तुम्ही आज खूप अमेझिंग अशा स्टेप गाईड केल्यात. खूप छान वाटलं तुम्ही नवनवीन स्टेप गाईड केल्यात आणि आनंद देखील वाटतो की तुम्ही सर्वांना घामाची अंघोळ घातली. तर येस थँक सर. येस. तर मित्रांनो, हा श्रद्धा गिरी मॅडम यांचा वैयक्तिक अनुभव आहे. व्यक्ती परत्वे प्रत्येकाचा अनुभव हा वेगळा वेगळा असू शकतो. तर थँक्यू श्रद्धा मॅडम, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तुम्हाला पुढील निरोगी आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक सर आणि सरांनी माझ्यासोबत वर्कआउट केलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार आणि रायझिंग वेलनेस क्लबचे तर खास आभार, कारण की त्यांच्यामुळे आज मी हॅपी लाईफ जगते. नाहीतर मग मी राहिली असते अशीच. तर आता हॅपी लाईफ जगते त्यांच्यामुळे. सगळ्यांचे आभार आणि माझ्या ग्रेट कोचला सॅल्यूट.